महायुतीमध्ये साताऱ्यातील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि साताऱ्यासाठी श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची चर्चा आहे। अशातच पक्षानं संधी दिल्यास साताऱ्यामधून लढेन असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। वंचितनं आज केलेल्या उमेदवार बदलीवरून पृथ्वीराज चव्हाणांनी आंबेडकरांचे कान टोचले। प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करू नये असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय। इतर सीट तुम्ही आधी ज्या बोललात त्यामध्ये आणि सातारामध्ये फरक आहे। उदाहरणार्थ सांगली असेल किंवा भिवंडीचं तुम्ही बोलला ते 3 पक्षांमधला तो विषय होता। साताराचा विषय 3 पक्षातला नाही आहे। साताऱ्यामध्ये काहीही कन्फ्युजन नाही आहे। सातारा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गटाकडे आहे। तो निर्णय पवारसाहेब घेतील की इथे सर्वात सक्षम कोण उमेदवार आहे। तशी चर्चा थोडी झाली होती की तुम्ही कराल का वगैरे, पण त्यात काही गोष्टी मी सांगितल्या की बाबा माझ्या पक्षाकडून जर उमेदवारीची संधी मिळेल तर मी तयार आहे, पण तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, मी नाही घ्यायचा। परंतु 63% लोकांनी मोदींना पराभूत करण्याकरता मतदान केलं, पण ते इतकं विभागलं गेलं की त्यामुळे मोदींचा पक्ष पुढे गेला। तर यावेळेला ते विभाजन होणे आमचा प्रयत्न चाललेला आहे। ते झालं नाही तर मोदींचा निश्चित पराभव होईल। पण नेमकं हेच करतायत मोदी की जास्तीत जास्त विभाजन कसं होईल। मग त्यामध्ये वंचित असेल, मग कुठं MIM असेल, मग कुठं बहुजन OBC बहुजन असेल, आणखी कोणतरी असेल, असे तुकडे तुकडे करायचे प्रयत्न हे भाजपाचे चाललेले आहेत। आता प्रकाश आंबेडकरांनी काय करायचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। मागच्या वेळेला वंचित आणि MIMच्या वेगळ्या उमेदवारीमुळं 9 ठिकाणी भाजपचे अतिरिक्त खासदार निवडून आले। आनंदराज आंबेडकर हे आमच्या वरिष्ठांना काही भेटले आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर यायला नसेल तर मी यायला तयार आहे, मला फक्त अमरावतीची जागा द्या अशी ऑफर दिली। पण असं करून घरात त्यांच्या वाद निर्माण करणं योग्य नाही म्हणून आम्ही ती ऑफर स्वीकारली नाही, हे मी अजून जाहीरपणे सांगतो आपल्याला। तर त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांना जो निर्णय घ्यायचा ते घेतील, जो ते निर्णय घेतील त्याला आम्ही सामोरं जाऊ। पण माझी अजूनही प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून विरोधकांची मतं विभाजित करायचा प्रयत्न करू नये। त्यामुळं नरेंद्र मोदींच्या भाजपचा फायदा होतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।